काके येथील बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह वारणा नदीपात्रात आढळला। पन्हाळा तालुक्यातील काके येथील चांदोली वसाहतमध्ये राहणारे गणपती हरी पाटील 54 वर्षीय व्यक्ती दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडली होती। ती 2 दिवस परत न आल्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घरातील नातेवाईक गेल्या 2 दिवसापासून सर्वत्र घेत होते। काखे गावातील तरुणांनी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पथकाने वारणा नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने सोमवारी दिवसभर शोध घेतला, परंतु त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। आज सकाळी शेतकरी नदीकाठच्या शेताजवळ गेले असता भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे कोकाटे कुरण नावाच्या शेताजवळील नदी काठाला 4 दिवसानंतर गणपती पाटील यांचा मृतदेह सापडला। या घटनेचा पंचनामा कोडोली पोलिसांनी केला आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।